अक्षय कोंडाळकर डग आउट मधूनच सेट होऊन आलाय. ज्या प्रकारे बॅटिंग करतोय अफलातून बेमिसाल फटका. हा दुसरा चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवर दुसरा चौकार. अक्षय कोंडाळकर ऑन फायर. हा आग ओकणारी बॅटिंग. हा चिखलावडे गावचा खेळाडू गर्जना इलेव्हन कोपर केरेडे असेल, त्याचबरोबर तन्वी इलेव्हन कोपर केरेडे असेल, सातत्याने क्रिकेट खेळत राहतो आणि क्रिकेट खेळत असताना ज्या प्रकारे क्लास या बोर तालुक्याच्या मैदानावर दाखवतोय आणि खूप चांगली बॅटिंग. चला मर्दमाचा अध्यमान या ठिकाणी शेखरला जातोय. खूप चांगली बॅटिंग, सुरेख बॅटिंग आणि माझी खेळाडू महेश कुटवाड यांना विनंती आपण या ठिकाणी जायचं आहे. दत्तात्रय तर्फे सरांना संधी होती आणि संधी मात्र या ठिकाणी गमावली जाते. या प्रकारची जेल तुम्हाला पकडावी लागेल, कारण जो खेळाडू 2 चौकार मारतो आल्या आल्या त्या खेळाडू तुम्ही जर जेल सोडत असाल, त्याला जीवनदान देत असाल तर स्वतःवर दुखणं ओढून घेण्यासारखं आहे. कारण पहा सर, रवी शास्त्री क्रिकेट खेळत असताना म्हणतात ज्यावेळी फलंदाज पहिला चेंडू फेस करत असताना धावा काढतो, त्या खेळाडूच्या पहिल्या चेंडूवर धावा येत असताना आत्मविश्वास दुगणा होतो. या ठिकाणी 2 चेंडू 2 चौकार मारल्यानंतर एक संधी होती आणि त्या संधीचं मातीमध्ये रूपांतर केलं जाते क्षेत्ररक्षकाद्वारे. पुढचा चेंडू मोठा फटका मारला जातोय अक्षयच्या बॅटीतून. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असणार आहे. क्षेत्ररक्षक चेंडू उचलतो, फेकतोय. 2 धावा पूर्ण केल्या जातात आताच्या डबल आणि सातत्याने त्यांच्या आताच्या 2 धावा आताच्या 2 धावा मिळतील आणि या डबलने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली जाते 12 धावा. पुढचा चेंडू विकास रांजणे. आता मात्र पहा काय होत आहे, क्लासिक फटका आणि त्यानंतर मात्र पहा दुसरी धाव होते की काय. चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी केलंय. क्षेत्ररक्षक धावत पळत आला आणि येथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात आताची डबल आणि 5 चेंडू. जर विचार केला पहिल्या 2 चेंडूवर सलग 2 चौकार आणि तिसऱ्या चौथ्या 5व्या बॉलवर सलग डबल. हा फटका या ठिकाणी बसलाय. गचा क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी पहा धाव पूर्ण केली जाते आणि धाव खूप महत्वाची ठरू शकते, कारण स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट होते, स्ट्राईक पुन्हा एकदा बोलते. अक्षय कोंडाळकर पुन्हा एकदा स्ट्राईकवर आपल्याला पाहायला भेटेल. आताची एक सिंगल मिळेल आणि या सिंगलने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली जाते 15 धावा. पहा विकास रावीने जे बॉलिंग करत होते, एअरपोर्ट संघाकडून सातत्याने लेदर क्रिकेट खेळतात, सातत्याने बॉलिंग करतात आणि त्यानंतर मात्र या बोर्डप्रोन लीगचे ते गेवडेश्वर संघाचे कॅप्टन आहेत. कॅप्टन असताना खूप सुरेख बॉलिंग टाकली, 2 चौकार त्यांना आले. तिसऱ्या चेंडूवर एक संधी प्राप्त झाली आणि त्या संधीवर मात्र जेल सुटल्यानंतर पुन्हा एकदा पहा 6 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावा धावफलकावर लागला आहेत 15. दुसरं षटक या ठिकाणी पहा कालच्या दिवसामध्ये ज्याने खूप चांगली बॉलिंग केली, मॅन फ्रॉम वरतुंबी गावचा खेळाडू विकास चिकणे सातत्याने या ठिकाणी बॉलिंगवर आलाय. डाव्या हाताने मारा करताना दिसेल. डावखुऱ्या हाताचा खेळाडू वेगवान चेंडू निश्चितच टाकतो तो विकास चिकणे या ठिकाणी मात्र बॉलिंगसाठी आलाय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. ज्ञानेश्वर शिंदे साहेब या ठिकाणी आले, ज्यांनी या युट्यूब लाईव्ह साठी वायफायची सोय उपलब्ध करून दिले. ज्ञानेश्वर शिंदे यांचं या ठिकाणी स्वागत असणार आहे. काय होत आहे, चेंडू गेलाय, 1 बाउंस, क्षेत्ररक्षक पळतोय आणि चौकार. हा बॉलर, या बॉलरचा पेस आणि त्याचा मात्र वापर करत असताना अक्षय कोंडाळकर हा खेळाडू सातत्याने 7 चेंडू अक्षय केलाय आणि 19 धावा या खेळाडूने मैदानामध्ये बनवलेत. मैदानामध्ये शांतता पसरली, कारण चांगला बॉलर विरुद्ध चांगला बॅट्समन दोघे खेळाडू मुंबईला सातत्याने एका टीम मध्ये खेळतात. आज मात्र वेगळे. आता मात्र पहा क्लास फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय.
विकास चिकणे तोडीसतोड बॉलिंग वरतुंबी गावचा खेळाडू विरुद्ध चिखलावडे गावचा अक्षय कोंडाळकर ही लढत मैदानामध्ये निश्चितच सातत्याने लागले. सातत्याने पहा बोर प्रीमियर लीगच्या वतीने आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी तळागाळातला 120 खेळाडूंचा बर्रा आणि 120 खेळाडू सातत्याने क्रिकेटचं प्रदर्शन या प्रेक्षकांसाठी दाखवत असताना आता मात्र फटका बसलाय. काय होत आहे खेळाडू आलाय एक सिंगल दुसरी धाव या ठिकाणी होत नाही. चांगलं कमबॅक चांगली बॉलिंग विकास चिकणे 3 चेंडू टाकून फक्त 5 धावा खर्च करतोय. ही आहे बॉलिंगची ताकद आणि बॉलर आता मात्र या ठिकाणी चांगलं कमबॅक करतोय. बॅटिंग करताना आपल्याला पाहायला भेटेल बॅट्समन सचिन शिवतारे उतरवली गावचा हा खेळाडू पुढचा चेंडू विकासचा हा चेंडू टप्पा पडला तर धावची संधी काय होतोय आणि एक सिंगल पूर्ण केली जाते. आताची एक सिंगल मिळेल आणि या सिंगलने 4 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 21 धावा दाखल लागले जाते 21 रन्स. सचिन शिवतारे आणि अक्षय कोंडाळकर ही जोडी मैदानामध्ये चालू असताना विकास चिकणे दुसरं षटक आणि ताकद असताना चांगला कमबॅक अतिशय सुरेख गोलंदाजी पटकावण्याचा प्रयत्न फटका बसला आहे चांगलं क्षेत्ररक्षण आणि 5 चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावा दाखल लागल्या आहेत 21-21 आणि त्या 21 धावसंख्येपैकी अक्षय कोंडाळकर खेळतो वैयक्तिक 20 धावसंख्येवर परंतु कौतुक करावं लागेल या ठिकाणी विकास चिकणे 5 चेंडू टाकून फक्त 6 धावा खूप चांगली बॉलिंग. आता मात्र मोठा फटका काय होतोय क्षेत्ररक्षक तैनात परंतु आ गेलाय अक्षय कोंडाळकरच्या बॅटेतून बिग हिट षटकार 6 धावा. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या त्यानंतर मात्र दुसरं षटक विकास चिकणे आणि चांगलं टाकलंय आणि 12 धावा खर्च झाल्या दुसऱ्या षटकामध्ये आणि निश्चितच पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी संपलंय. पॉवर प्लेचे 2 षटकं संपलेत. तिसरं षटक कोण घेऊन येणार कारण ज्या प्रकारे अक्षय कोंडाळकर डायरेक्ट 4थ्या गेवर कारण ज्या प्रकारे बॅटिंग करतोय 26 धावा वैयक्तिक या चिखलावडे गावच्या खेळाडूने या खेळपट्टीवर कुठून काढलेत. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा पहा विकास राजनेचा हा चेंडू पहा ताळमेळ चुकला काय होतंय आणि एक सिंगल आताची पूर्ण केली जाते एका धावेने संघाची धावसंख्या 28 धावा. मॅच मध्ये अक्षय कोंडाळकर हा खेळाडू आग ओकणारी बॅटिंग करतोय. प्रेक्षकांच्या सर्व काही नजरा या खेळाडूवर. बोल ना 33 धावा 33 रन्स आणि त्यामध्ये अक्षय कोंडाळकर वैयक्तिक खेळतोय 31 धावसंख्येवर.
13 चेंडू 31 धावा. आतापर्यंत एकही अर्धशतक लागलं नाही. अर्धशतक लागते की काय? रिवर्सचा फटका, देखना फटका. बिट्टू शिवतारे या फटक्यासाठी प्रसिद्ध आहे आणि त्या प्रकारचा फटका या फटक्यासाठी बिट्टू खूप तडपड होता. ज्या प्रकारे पाण्यामध्ये पाण्याशिवाय मासा तडपडतो त्या प्रकारे बिट्टूची अवस्था होती. परंतु सचिन शिवतारे रिवर्सचा फटका, देखना फटका लागलाय आणि आताच्या 4 धावा. कुठेतरी पॉवर प्लेचं षटक संपलं. त्यानंतर मात्र अक्षय कोंडाळकर आणि सचिनची बॅटिंग आपल्याला पाहायला भेटते. टोटल स्कोर बोर्डवर धावा लागल्या आहेत आतापर्यंत 37 रन्स, 37 धावा दाफोलगाववर. पुन्हा एकदा विकास राजने पुढचा चेंडू. हा फटकावण्याचा चेंडू, हा फटका फसला परंतु एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. एका धावावर समाधान आणि आताचे एक सिंगल. तिसरं षटक. 5 चेंडूचा खेळ संपला. शेवटचा चेंडू शिल्लक. त्या षटकामधला, तिसऱ्या षटकामधला अक्षय कोंडाळकर ऑल स्ट्राईक. पुढचा चेंडू. आता मात्र बदलालित्य केलं होतं, स्टेप आउट झाला होता. त्यानंतर मात्र या ठिकाणी चेंडूची समाप्ती. षटक क्रमांक संपलाय तिसरं आणि 18 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 38 धावा दाफलगाव लागले आहेत. विकास चिकणे या खेळाडूला बॉलिंग देण्यात आली आहे. कारण दुसरं षटक त्याने खूप चांगलं टाकलं होतं. पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकत असताना सुरुवातीचे 5 चेंडू अफलातून टाकले होते त्या खेळाडूला. आता मात्र देण्यात आले 4थं षटक. विकास चिकणे पुन्हा एकदा सामना करेल सचिन शिवतारे हा खेळाडू. हा फटका फसला आहे. विकास चिकणे आणि झेल पकडली जाते. विकास रांदे चेंडू खाली होते आणि विकास चिकणे या ठिकाणी जोडी तोडण्यामध्ये यश प्राप्त करतोय. चांगला निर्णय कॅप्टनचा विकासला बॉलिंग देण्याचा. आणि या ठिकाणी सफलता प्राप्त केल्यानंतर 4थं षटक चालू असताना 4थ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर खेळाडू बाद होतोय सचिन. एक चौकार सचिनच्या बॅटतून आणि चांगली पार्टनरशिप निश्चितच या ठिकाणी प्रेक्षकांच्या भेटीच्या मैदानामध्ये सचिन आणि अक्षय कोंडाळकरची. परंतु पार्टनरशिप तोडण्यामध्ये यश प्राप्त केलं आहे. खूप चांगली सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला भेटते गोलंदाज विकास चिकणे. नवीन आलेला खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय कापूरगाव गावचा खेळाडू धनेश गाडे. 1 डाऊन साठी आलाय. तर षटक क्रमांक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होते. 4थ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर या ठिकाणी खेळाडू बाद केला आहे. खूप चांगली बॉलिंग. हा चेंडू. आता मात्र फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षक सुरेख होत आहे आणि या ठिकाणी एका धावीवर समाधान मानावं लागतंय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक शुभमच्या मार्फत आणि एक धाव या ठिकाणी स्कोर बोर्डवर ऍड होते. 4थं षटक चालू असताना पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर एक सिंगल आले आणि हा तिसरा चेंडू विकास चिकणे गोलंदाजी एंडवर. डावखुरे हाताचा बॉलर. सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर हा चेंडू दिसत नाही. या प्रकारची बॉलिंग निश्चितच तुम्हाला करावी लागेल. कारण ज्या प्रकारे सुरुवात झाली आहे, सुरुवात खूप चांगली बॅटिंग करत असताना मैत्री प्रतिष्ठान संघाची, परंतु या प्रकारची बॉलिंग असेल तर निश्चितच कमी धावसंख्येमध्ये रोखू जाऊ शकतं.
तर तो अजूनही अक्षय कोंडाकरचं नावाचं वादळ मैदानामध्ये नॉन स्ट्राईक गेलवर. फटका या ठिकाणी सुरेख होतोय, गॅपमध्ये खेळून काढला, क्षेत्ररक्षक पळतोय आणि तोपर्यंत गेलोय हा चौकार. अजून एक संधी प्राप्त झाली होती आणि थोडासा विकास चिकणे हा मात्र नाराज होईल, कारण दुसरी सफलता निश्चितच या षटकामध्ये भेटली असती, परंतु त्याचं कौतुक करावं लागेल. पुढचा चेंडू आता मात्र बावीस वेस्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. अवंतर धाव एक मिळते, एक धाव मिळेल, एक सिंगल मिळेल. 46-46 धावा दाफलकावर लागल्या आहेत. पुढचा चेंडू विकास चिकणे, अफलातू फटका, खेळाडू त्या ठिकाणी पळत आहे, थर्ड स्लिप मधून हा चेंडू गेलाय, कणकणी चौकार, 4 धावा. या षटकामध्ये 2 चौकार आल्यात आणि या 2 चौकाराने 12 धावा या षटकामध्ये आल्यात आणि अर्ध षटक पूर्ण झालंय. 24 चेंडू 50 धावा मैत्री प्रतिष्ठान टीमच्या स्कोर बोर्डवर लागलेत. पहा 5वे षटक आणि अजिंक्य पदक. अलीकडे बॉलिंग अटॅकवर अजिंक्य पदकचा हा पुढचा चेंडू लोअर फुल टॉस गॅप मध्ये घेऊन काढला आहे. क्षेत्ररक्षक विनोद, चेंडू खाली जातोय अण्णा आणि खूप चांगला चेंडू उचलला, फेकलाय, चांगली फेकी केली आणि एक धाव त्या ठिकाणी खर्च केले. विजय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता आणि टोटल स्कोर बोर्डवर 53 धावा फलकाव लागले असताना 5वे षटक अजिंक्य पदक 2 चेंडू आतापर्यंत झालेत. तिसरा चेंडू या ठिकाणी अजिंक्य घेऊन निघेल. अजिंक्यचा पुढचा चेंडू सामना करेल धनेश. 1 चौकार, धनेशने 2 चौकार आतापर्यंत डोकलेत. मोठा फटका, स्ट्रेट ड्राईव्ह, मिडल ऑफ द बॅट, क्षेत्ररक्षण सुरेख होत आहे, चांगली फेकी,
खरोबर क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल, कारण ज्या प्रकारे फेकी केली आहे इस्टेनच्या मधोमध वर या ठिकाणी फेकी केली आहे. आणि पुन्हा एकदा वैयक्तिक अक्षय कोंडाळकर ऑस्ट्राईकाला आहे. 17 चेंडू 35 धावा, अर्धशतकाची संधी, मोठा फटका आणि मिडल ऑफ द मॅच स्पर्धेतला सर्वात लांब सुपर सेमी उपर अक्षय कोंडाळकरच्या बॅटमधून ए लगा सिक्सर. 18 चेंडू 41 धावा. मागील बीपीएल मध्ये 2 अर्धशतक या खेळाडूने एचडी स्ट्रायकर संघाकडून ठोकले होते. आज पहिलं अर्धशतक ठोकतोय की काय मैत्री प्रतिष्ठान या टीम कडून. अफलातून बॅटिंग, ज्या प्रकारे फटका मारलाय, सुरेख ग्लास केलाय आणि सौंदर्य रहित हा फटका आपल्याला पाहायला भेटलाय. 5वं षटक, 5व्या षटकाचा 4था चेंडू या ठिकाणी संपलाय. पुढचा चेंडू, आपण टप्प्याचा चेंडू, आता मात्र फटका बसलाय. झेल होण्याची शक्यता आणि झेल सुटले. झेलला उंची गोप होती आणि जीवनदान भेटलंय. आणि जीवनदान नाही तर अर्धशतकाची संधी. वैयक्तिक धावसंख्या झाली आहे 19 चेंडू 43 धावा. 62 धावा टीमच्या लागल्यात. 43 धावा दाखल लागल्या आहेत. मोठा फटका अक्षयच्या बॅटतून, चुकी होणार नाही. अक्षय कोंडाळकरच्या बॅटतून न बैल भीती, फक्त छत्रपतींचा छावा या 6 धावा. 5-6 धावा या षटकामध्ये दुसरा. झेल झाली असती तरी मॅच फिरली असती. 49 धावा, 49 रन्स. चेंडू खेळला 20 चेंडू आणि 49 धावा. अक्षय कोंडाळकर. शेवटचं निर्माणचा अनामाराचं षटक. शुभम वाडकर आलाय, ससेवाडी गावचा खेळाडू. आणि ऑस्ट्राईक ठिकाणी गणेश गाडे. आतापर्यंत गणेश वैयक्तिक खेळतोय. 5 चेंडू 11 धावेंवर. तर नॉन स्ट्राईक एंडला 20 चेंडू 49 धावेची विस्फोटक खेळी, त्यामध्ये षटकार आणि चौकारांची बरसात. अक्षय कोंडाळकर नॉन स्ट्राईक एंडला. शेवटचं निर्माणचं अनामाराचं षटक, 6वं षटक. हेडकर बॉलर. मोठा फटका मिस टाइम झाला आहे. नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडल्यानंतर एक सिंगल आणि एका धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. एक सिंगल भेटेल आणि हा चेंडू पहा बघण्यासारखा असणार आहे. या चेंडू मध्ये खूप सारे प्रश्न. अर्धशतक होतोय की विकेट जातोय. 49 धावा. नो बॉल. थोडीशी चुकी आणि ही चुकी मात्र महागात पडते. आणि फिट म्हणजे अक्षयसाठी सुवर्ण संधी. त्या 49 धावसंख्येवर खेळतोय आणि त्यावर मात्र आउट होण्याचा चान्स कमी होतोय कारण फ्री हिट असेल. 49 धावा. अर्धशतक होतंय की काय या बोर्ड प्रीमियर लीग सीझन पर्व दुसरा मधलं. मागील वर्षी पहिलं अर्धशतक याच खेळाडूने ठोकलं होतं. आता दुसरं वर्ष, दुसरं पर्व, दुसऱ्या पर्वामधलं पहिलं अर्धशतक आज खेळाडू ठोकतोय की काय ते पाहायचंय. 20 चेंडू 49 झाला. मोठा फटका, काळू कॉर्नर रिझन
आणि हा गेलाय महेंद्रसिंग दोन स्टाईल षटकार 6 धावा. हा ज्या प्रकारे बंदुकीतून ही गोळी निघते. अक्षय बॅटवर करायचे 55 धावा. 21 चेंडू 55 धावा. खूप चांगली बॅटिंग अक्षय कोंडाळकर. यस या टुर्नामेंट मधली मॅग्निफिशंट खेळी, सर्व उत्कृष्ट खेळी आणि बहारदार खेळी. टोटल स्कोरबोर्डवर धावा लागल्या आहेत आतापर्यंत 76 76 धावा. 56 धावेवर घेतोय आता मात्र पायडॉलशिप. आणि यानंतर पहा ज्या प्रकारे हा शॉट केलाय पायडॉलशिप सायकल चालवण्यासारखा फटका. पहा या 4 धावा आता ज्या मिळतील आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या 80 धावा. 60 धावसंख्या या अक्षयच्या आणि या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट स्कोर. वैयक्तिक 59 59 धावा. पहा 6वे षटक चालू असताना आतापर्यंत चेंडू झाले ते 2. हा तिसरा चेंडू अक्षयसाठी. मोठा फटका स्ट्रेट ड्राईव्ह आणि अक्षयच्या बॅटीतून. आणि मला वाटतंय हा आताचा त्याच्या बॅटीतून निघालेला 6वा षटकार. आणि या 6 धावांवर संघाची धावसंख्या 86 86 धावा. पासष्ट धावसंख्येवर वैयक्तिक खेळत असताना चेंडू आतापर्यंत झाले गेले 3. दरम्यान पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा फटकवण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न बसलाय आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी डॉट बॉलची सांगता होते. 4 चेंडू संपलेत. या फर्स्ट इनिंग मधले शेवटचे 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. आणि या ठिकाणी धावसंख्या टोटल स्कोरबोर्डवर 86 86 धावा. पुढचा चेंडू मोठा फटका आडव्या बॅटीने खेळून काढला. 1 धाव पूर्ण केली जाते. त्याकडे चांगलं क्षेत्ररक्षकाचा क्षेत्ररक्षण होत आहे आणि त्यावर मात्र 2 धावा कंप्लीट केल्यात. आताची डबल पाहायला भेटते. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती 88 88 धावा. आणि फर्स्ट इनिंग मधला शेवटचा चेंडू गोलंदाज सज्ज होतोय. या शेवटच्या चेंडूवर काय होईल. मोठा फटका काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून 92 धावा 92. आणि वाघाची दाढ अक्षय कोंडाळकर फोडतो पहाड. आणि वैयक्तिक 94 धावा दाखवावे लागलेत आणि त्यामधल्या वैयक्तिक 73 73 धावा. या 26 चेंडू खेळत असताना म्हणजे अजून 1 ओव्हर निघाली असती तर निश्चितच या खेळाडूने शतक देखील मारले असतं. या खेळाडूसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. डगआउट मधून खूप चांगली बॅटिंग अक्षय कोंडाळकर. आता चेंडू बोलायचा आहे सर. अंपायर विनंती आहे.
सर बोला की हा तेच की मग TFC चला बॅट्समॅन येतात TFC संघ आपला कॅप्टन पाठवायचा आहे TFC विरुद्ध MB स्ट्रायकर कॅप्टन पाठवा बोला की बोला की येतो स्टँडवर कॉमेंट्री केली तरी चालेल अरे कर ना बोलवले आले की कॅप्टन चला जितू शिंदे आणि TFC रवी बोलवले आपण यायचंय स्वप्नील चव्हाण यांना माईकशी संपर्क साधा स्वप्नील चव्हाण यांनी माईकशी संपर्क साधा स्वप्नील कैलासभाई ढवळे यांच्या ठिकाणी आगमन झाले त्यांच्या ठिकाणी हार्दिक स्वागत पहा कैलासभाई ढवळे यांच्या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातो त्यांनी त्यांचा या ठिकाणी सत्काराचा स्वीकार करायचा त्यामुळे धनंजय चव्हाण यांचा देखील यथोचित सन्मान केला जाईल त्यांना देखील या ठिकाणी सत्काराचा स्वीकार करायचा आता धनंजय चव्हाण यांचा सत्कार समीर उर्पे यांनी केलेला आहे
पहिले षटक या ठिकाणी विकास कंक तो विकास चिकणे अशी लढत. बॅट्समनचं नाव कंक ताबोटा फटका मारला जातो. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक धाव ताबडतोब केली जाते. आताची एक सिंगल आणि एका सिंगलने संघाची धावसंख्या चेंडू हा फटकावण्याचा प्रयत्न होता. वाईट बॉल होतोय आणि विनोद बॅटिंग साठी आला. विनोद सुतार आणि विकास चिकणे ही जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटते. गारेगावचा खेळाडू रंबक संघाकडून बराच काळ क्रिकेट खेळला. आज मात्र त्यांची परीक्षा असणार आहे. कधी कोणता खेळाडू छोटा मोठा नसतो, लहान नसतो, त्याच्या खेळाने तो मोठा होत असतो आणि तिथे ही संधी आहे विनोद सुतार या खेळाडूच्या पुढे. एक चांगला स्टेज आणि त्या चांगल्या स्टेजवरच खेळाडू नेहमी बनत असतो. विकास कंक पुढचा चेंडू मोठा फटका मारला जातो ब्लॉक मधला आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पहिला बसणार आहे. एकदा पूर्ण गचा क्षेत्ररक्षक होत आहे संग्रामकडून आणि त्यानंतर मात्र विनोद सुतारच्या बॅटतून हा लागला चौकार. ही संधी आहे विनोदला सिद्ध करण्यासाठी, कारण बराच काळ असे खेळाडू असतात जे सरावामध्ये नसतात, फॉर्ममध्ये नसतात, परंतु तुमच्यासाठी एक मुवमेंट बनून जातं, ते तुम्हाला चांगलं कमबॅक करून देतं आणि तोच क्षण या ठिकाणी निश्चितच विनोद साठी होतोय. विनोद सुतार पुन्हा एकदा एक चौकार विनोदच्या बॅटीतून आलाय. क्लासिक फटका विकासचा पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पहा. एक सिंगल पूर्ण केली जाते. एक सिंगल स्ट्राईक रोटेट केलं विकास चिकणे या खेळाडूला आणि आता मात्र डाव्या हाताचा खेळाडू विकास चिकणे या ठिकाणी बॅटिंग करण्यासाठी सज्ज होतोय. टोटल स्कोर वर धावा लागल्या आहेत 8. हा चेंडू मोठा फटका गॅप मध्ये घेऊन काढला. चांगला फटका आणि त्यावर एक धाव पूर्ण केली जाते सायमंड आणि त्यावर एडगर एक सिंगल पूर्ण केली जाते. त्याची एक धाव आणि एका धावून संघाची धावसंख्या एक षटकाच्या समांतर 9 धावा फोडावं लागली. चला पहा एमडी शायकर संघाचा कॅप्टन आलाय. प्रतिस्पर्धी संघ रवी गोलाने तुम्ही अजून उपस्थित आहात. आपली उपस्थिती दाखवायचे प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन या ठिकाणी आलाय जितेंद्र शिंदे आणि षटक क्रमांक या ठिकाणी दुसरे घेऊन आला गणेश साळुंके. गणेश धाव संख्या 9. विकेट जोडत आहे गणेशच्या रूपाने विकास चिकणे उत्कृष्ट फलंदाज यांची विकेट जात आहे आता. आयकॉन प्लेअर गणेश साळुंके अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाज भोर तालुक्यात नावाजलेले
बॅट्समॅन अजिंक्य बदक उत्कृष्ट असे फलंदाज, लांब लांब फटके मारण्यासाठी ओळख. तसेच मध्य प्रदेशस्थान गणेश तो अजिंक्य उत्कृष्ट असा फटका मारलेला भागात झेल बाद. गणेश सावंके यांना विकेट हॅट्रिकचा चान्स. उत्कृष्ट असा गोलंदाज, फटका चांगला होता परंतु सीमारेषेबाहेर जाऊ शकला नाही. बिल्डिंगला कोण आहे इकडे? बिल्डिंगला कोण आहे? अक्षयने उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. आपल्या क्षेत्ररक्षणासाठी आणि बॅटिंगसाठी ओळखला जातो तो अक्षय. हा, अक्षय गाडी. बॅटिंगसाठी येत आहेत ते अजय, राईट हँड बॅट्समन अजय. गणेश स्ट्राईकला खेळतो तो विनोद, नॉन स्ट्राईक लाईनला आहे तो अजय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे तो गणेश. ओ, विकेट हॅट्रिकचा चान्स मिस झाला. मैत्री प्रतिष्ठान सांघिक खेळाचं एक दर्जेदार उदाहरण देत आहे. दुसरे षटक चालू असताना संघाची धावसंख्या होती 9. उत्कृष्ट असा चेंडू, तितकीच उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण संग्राम करून सुरेख फटका मारला होता विनोदने. गणेश टू अजय. एलबीडब्ल्यूचा अपील आणि रनआउटचा चान्स आणि रनआउट होत आहे तो विनोद. सचिनने केलेला धावबाद. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो तो गणेश आणि केवडेश्वर टायगरचे फलंदाज फक्त बाहेर ये जा करण्याचा, कोणी धावपट्टीवर खेळण्याचा प्रयत्न करत नाहीये. नाही असं ते नाही, कडकच नाही काय अण्णा. आता फलंदाजी साठी येत आहेत ते अण्णा. विजय नाव आहे त्यांचं, विजय सुरगुडे. खूप असा मोठा दांडगा अनुभव असणारे अण्णा. पाहुयात आपल्या संघासाठी काय करतायत. अपील केलेले साठी, परंतु पंचांनी ते फेटाळून लावलेले. पंच सायवंट फेल. बिल्ली बावडून दोन ओव्हरचा खेळ संपलेला आहे. संघाची धावसंख्या होती 10. उत्कृष्ट अशी गोलंदाजी मैत्री प्रतिष्ठान करून बॉलिंग साठी येत आहे ते स्वप्नील. उत्कृष्ट असा गोलंदाज, तितकाच उत्कृष्ट असा फलंदाज अजय. पाहुयात आपल्या संघासाठी काय करते. सध्या तरी थोडा अडचणीत असलेला संघ. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येते 10. पॉवर प्लेचा खेळ संपलेला आहे. तिसरे षटक गुड्डू अजय.
ओ उत्कृष्ट असा बॉल गुड्डूकडून. यंग स्ट्रायकर RTFC वॉरियर्स दोन्ही संघाचे कॅप्टन इथे आलेले आहेत. गुड्डू टू अजय. मिसफील्ड आणि चौकार. पंचांचा इशारा. संघाची धावसंख्येत वाढ होत आहे. संघाच्या धावसंख्येत 4 ने वाढ. संघाची धावसंख्या झाली ती 14. उत्तुंग असा मारलेला फटका, परंतु तो जे बच्चा असं क्षेत्ररक्षण मग जेल सुटले. म्हणावंच लागतंय. दोन्ही टीम कोण खेळते आता आपण कॉमेंटेटर आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो गुड्डू. तितकीच उत्तुंग फटकेबाजीचा प्रयत्न करतोय तो अजय. ओ चांगला तो चेंडू आणि धावबाद तो नाही झालेला. कोणी कोणी जिंकलाय टॉस. ओके, दांगोडी संघाने टॉस विन झालेला आणि फर्स्ट बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. कॅच साठी प्रयत्न, परंतु गॅप मध्ये टोलवलेला चेंडू आणि संघाच्या धावसंख्येत 2 ने वाढ. संघाची धावसंख्या झाली ती 18. देवरेश्वर टायगर्सला मोठी फटकेबाजी करावा लागणार आहे. यानंतर येणारा सामना आहे लंबू स्ट्रायकर्स TFC वॉरियर्स. दोन्ही मजबूत असलेले संघ. उत्तुंग असा फटका, खूप सरळ फटका मारलेला आहे, परंतु जेलबाद. गणेश साळुंकेचा उत्कृष्ट असा झेल. गणेश साळुंके सुंदर गोलंदाजीनंतर सुंदर असा झेल. अजय पेलन मध्ये जात असताना देवरेश्वर टायगरला खूप मोठे टार्गेट दिले. शिवाचा वाटा अक्षय कोंडावकर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 18. संघाचं चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो तो गणेश. उत्कृष्ट असा गोलंदाज गणेश. बॅटिंगसाठी आलाय तो अक्षय, लेफ्ट हँड बॅट्समन अक्षय. संघाची धावसंख्या होती 18. गणेश तो अक्षय. पाहूयात अक्षय काय करतो आपल्या संघासाठी. उत्कृष्ट असा लेफ्ट हँड बॅट्समन अक्षय. फुल स्वरूपाचा चेंडू, परंतु मिस झालाय. पंचांचा इशारा काय. हा ओके, लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. संघाच्या धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 19. अण्णाने तोलवलेला चेंडू. सचिन
उत्कृष्ट असे महेंद्रसिंग धोनी, मैत्री प्रतिष्ठानचे महेंद्रसिंग धोनी. मैत्री प्रतिष्ठानचा स्कोर आहे 93. उत्कृष्ट असा फटका मारलेला अण्णांनी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तोही पूर्ण होत आहे. उत्कृष्ट असे रनिंग बिटवीन द विकेट. अक्षय कोंडावकर यांनी आज 73 धावांची खेळी गेली. तिकडे छानसा टेलेला चेंडू अण्णांनी. विजय सुंदर असा चौकार मारल्यानंतर संघाच्या धावसंख्येत वाढ होत आहे. संघाची धावसंख्या 25. चौथे षटक चालू असताना संघाची धावसंख्या झाली होती 25. रिवर्स अटॅक करत आहेत ते विजय. तितकीच उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो गणेश साळुंके. विजय टू गणेश आणि जेल उडालेला आहे. पाहूयात जेल होतो घेतला. उत्कृष्ट असा जेल अक्षयने घेतलेला, विशालने घेतलेला जेल. आणि अण्णा पेव्हलियन मध्ये परतत असताना फलंदाजीसाठी येत आहे तो शुभम वाडकर. उत्कृष्ट असा फलंदाज आहे, परंतु धावसंख्या तेवढीच. विकास कंक उत्कृष्ट असे गोलंदाज, वैयक्तिक दुसरे, संघासाठी 5वे षटक घेऊन येत असताना उत्कृष्ट असा टोळलेला चेंडू आणि षटकार. शुभमच्या बॅटीतून निघालेला षटकार. असंच षटकार चौकारांची गरज घेवडेश्वर टायगरला. बोल द्या. उत्कृष्ट असा फटका मारलाय शुभमने. विकासच्या बॉलिंगवर दुसरा चेंडू विकासचा शुभमसाठी आणि टोलवायचा प्रयत्न केला, परंतु निर्धावसा. पहिला उत्कृष्ट असा अपील पंचांकडे एलबीची, परंतु पंचांनी फेटाळलेले. संघाच्या धावसंख्येत 1 ने वाढ. संघाची धावसंख्या झाली ती 32. लेफ्ट हँड बॅट्समन अक्षय, लेफ्ट हँड बॉलर विकास. उत्कृष्ट असा बॉल. विकास टू अक्षय. बोल्ड. उत्कृष्ट अशी गोलंदाजी विकास करून अक्षय त्रिफळा बाद.
झाले. किती अक्षयच्या विकेट नंतर संघाचे एकूण विकेट झाले 36. उत्कृष्ट असं गोलंदाजीचं उदाहरण विकास कंक, लेफ्ट हँड बॉलर. सोमनाथ फलंदाजीसाठी आले ते सोमनाथ, खूप असा दांडगा अनुभव असणारे सोमनाथ. उत्कृष्ट असा चेंडू, परंतु बॅट चिकट घेऊन सीमा रेषेबाहेर चौकार. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली ती 36. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 36. काय म्हणते फलाणी नाही नाही नाव सांग ना. त्यांचं पण व्यवस्थित पंच संघाचं बॉलर किती वर्ष आहे? 6वं ना? 6वं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आता येत आहे ते कापूर एक्सप्रेस विनायक देवगरे, गोपी या नावाने प्रसिद्ध. उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत. राईट हँड बॉलर गोपी, तितकंच उत्कृष्ट फलंदाज शुभम. मागच्या षटकात उत्तुंग असा षटकार लावला तो शुभमने, परंतु धावसंख्येचं टार्गेट खूप असल्याने शुभमवरही दबाव आहे. उत्कृष्ट असे गोलंदाजी गोपीकडून. निर्धाव स्वरूपाचा चेंडू टाकलाय तो गोपीने. विनायक पाहूया विनायक काय करतो. करायचे करा ना. नको ना मार येते मग तुमच्यापेक्षा गोपी टू शुभम आणि त्रिफळा बाद. उत्कृष्ट असं गोलंदाजी काबरा एक्सप्रेस विनायक कडून. शुभम परतत असताना गेवरेश्वर टायगरच्या 7-8 7 विकेट पडलेले आहेत. आता कोण येतो घेऊ. फलंदाजीसाठी येत आहे तो प्रतीक. उत्कृष्ट असा फलंदाज, परंतु त्याच्या समोरही तितकाच उत्कृष्ट गोलंदाज विनायक. आपल्या संघासाठी शेवटचं षटक घेऊन येत असताना विनायकचा पुढचा चेंडू प्रतीकसाठी विकेट. पंचांचा इशारा विकेट. विनायकसाठी हॅट्रिकचा चास. बोर प्रीमियर लीग दुसरा दिवस चालू असताना बेटूचं नाव काय सचिन शिवकर. उत्कृष्ट असा जोर घेतला तो सचिनने. खूप छान नियोजन केलं ते कमिटीने. तालुक्यात पहिल्यांदाच अशी स्पर्धा गेल्या वर्षी भरवण्यात आली. बॅटिंगसाठी येत आहे तो निलेश. गोपी टू निलेश. पाहूया निलेश. उत्कृष्ट असा गोलंदाज गोपी आणि तितकीच निर्धाव स्वरूपाचा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी मैत्री प्रतिष्ठान टीम कडून. उत्कृष्ट असा टोललेला चेंडू आणि हा
पंचांचे इशारा चौकार. बरवनाथ उत्कृष्ट असे निर्णय देत आहेत ते आमचे पंच. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली ती 40. शेवटचा चेंडू गोपी. असा फटका पाहूयात. उत्कृष्ट असा जो अक्षय कोंडाळकर उत्कृष्ट मॅच समाप्तीचा इशारा पंचांचा. अक्षय कोंडाळकर यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. उत्कृष्ट